तसं बघायला तर पावसाळ्याच्या पूर्वी येणारा हा आजार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय हा ज्या पावसाच्या पाण्यावर जो चारा उगवलेला असतो त्या दूषित चाऱ्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी किंवा पुराच्या पाण्यामुळे सुद्धा या ठिकाणी हे असं होत असतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं घटसर्प हा म्हशीमध्ये प्रमाण याचं जास्त असतं आणि गायीमध्ये बघायचं झालं तर घटसर्प सोडून फऱ्या नावाचा आजार जो असतो म्हणजे सूज येते वगैरे हे सगळं गायीमध्ये जास्त येतं. तर लक्षात ठेवायचं घटसर्प हा म्हशीमध्ये जास्त दिसून येतो आणि फॅटी जनावर असतं त्यालाच होतं हे. तर अशा पद्धतीचा हा आजार आहे. ह्या जनावराला श्वास घ्यायला अडचण येते तुम्ही बघू शकता. ह्या आजारावर तातडीनं जर उपचार झाला तर हे वाचू शकतं, नाहीतर जवळजवळ वाचवायच्या चान्सेस याच्यामध्ये फार कमी आहेत. आता शासनाकडे येणारी जी लस आहे ती घटसर्प आणि फऱ्या जर कॉम्बिनेशन आली तरी चालतं. नसेल तर घटसर्प असेल तर म्हशींना सगळ्या टोचून घ्या आणि फऱ्या नावाचा आजार असेल तर तो गायींना टोचून घ्या. एकत्र टोचली तरी चालतं आणि वेगवेगळी जर हे केली तरी चालतं.